हे होळी वगैरे आली, दिवाळीत असेल, काही दसरा असेल तर पुरणपोळी वगैरे करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. आता पुरणपोळी एखादी बाई करते घरामध्ये, गरम गरम पुरणाची पोळी आपल्या नवऱ्याने खावी अशी तिची अपेक्षा असते, काही चूक नाही. मग ती काय करते, गरम गरम पुरणाची पोळी तव्यावरून अगदी त्याच्या पानामध्ये वाढते की तिला लगेच अपेक्षा असते की पुरणपोळी कशी झाली हे नवऱ्याने सांगावं. मग तो ते तोडण्याचा प्रयत्न करतो. ती इतकी गरम असते की हात लावता येत नाही. पण हात लावला किती विचारते कशी झाली. मग तो म्हणतो अगं हाताला कुठं चव कळते का, चव जिभेला कळते, थांब जरा थंड होऊ दे, खाऊ दे. तो कसं बस तो घास तोंडात घाल की तोंडात घास घातल्याबरोबर ते पुरण जे असतं ना आतलं ते वर टाळूला चिकटतं, त्याला नीट धड खाता येत नाही. तिचा धोशा कशी झाली सांगा. तर म्हणतो अगं मरायची पाळी आली ते पोळून मला, कशी झाली काय असायचंय. नाही कशी झाली सांगा, कशी झाली सांगा. मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो. मग तो सांगतो माझ्या आईची सुद्धा अशी होत नाही. हा आत्ता तिला समाधान लाभलं.